व्यक्तिमत्व जगाच्या पाठीवर माय आणि बाप, त्याच्यामध्ये आईचं स्थान श्रेष्ठ सांगितलं. आणि का सांगू नये, का सांगू नये? स्त्री एक त्यागमूर्तीच आहे, सगळ्यांसाठी त्याग करते, बापासाठी, भावासाठी, बहिणीसाठी, सगळ्यांसाठी. एखाद्या बहिणीची परिस्थिती नाजूक असेल, एखाद्या बहिणीची बरी असेल तर बापाला सांगते, बाबा मला नका साडी घेऊ, माझं चांगलं आहे, पण माझ्या ताईला चांगली साडी घ्या, तिची परिस्थिती नाजूक आहे, अशी म्हणणारी बहीण असते. बापाची परिस्थिती नाजूक असेल तर भावाच्या शिक्षणाकरता स्वतःचं शिक्षण हुशार असो सुद्धा अर्ध्यावर सोडणारी बहीण भावाकरता त्याग करणारी असते. माझ्या लग्नाची चिंता माझ्या बापाला आहे, म्हणून बाप सांगत त्या दिवशी बोल्यावर उभी राहणारी आणि बाप सांगत त्या मुलाशी लग्न करणारी, हे बापासाठी त्याग करणारी सुद्धा मुलगीच असते. लग्न झाल्यानंतर सासरची काळजी करणारी, त्यांच्यावर आई बापाप्रमाणे प्रेम करणारी, दिरावर भावाप्रमाणे प्रेम करणारी, ही सुद्धा स्त्री त्यागमूर्तीच आहे. तिच्या त्यागाबद्दल कधी बोला. आणि आई म्हणून जो त्याग करते त्या त्यागाला जगाच्या पाठीवर तोड नाही हो, आई म्हणून. पण आईचं सुद्धा सर्वोच्च आहे. पण तुम्ही जर मला हे विचाराल की महाराज आई आणि वडील यांच्या तुलना होतच नाही, नाही हो. पण तरी आई आणि वडील या दोघांपैकी आम्हा लेकरावर माया आणि प्रेम जास्त कोण करतं, असं तुम्ही जर मला विचारलं तर एक गोष्ट खात्रीलाही सांगेल की बाप आमच्यावर जे काकणभर का होईना पण थोडं जास्त प्रेम करतो आईपेक्षा. पण तरी आईला श्रेष्ठ स्थान का, त्याचं कारण आहे कारण आईने जे आमच्यासाठी केलं ते इच्छा असून बाप करू शकत नाही. 9 महिने 9 दिवस पण 90 रात्र केलं, इच्छा असूनही करू शकत नाही.